मंडळी नमस्कार. सगळ्या देशाला तुम्हा आम्हाला अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली ती देशात सत्ता कोणाची येणार. पण मला माहिती आहे देशात सत्ता कोणाची येणार यापेक्षाही तुम्हाला जास्त उत्सुकता आहे ती महाराष्ट्रात सत्ता कोणाची, म्हणजेच लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या 48 जागांमध्ये बाजी कोण मारणार याची उत्सुकता आहे. तेव्हा मंडळी चला याबद्दलच जाणून घेऊयात. नेटवर्क 18 देशातल्या सर्व लोकसभा मतदारसंघात जे सर्वेक्षण केलं त्यात 95,000 पेक्षा जास्त लोकांशी प्रत्यक्ष बातचीत केली. आणि अर्थात महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रात कुठला पक्ष बाजी मारणार याची उत्सुकता असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतीय जनता पक्षानं दावा केला होता की या वेळेला महाविकास आघाडीला मागे टाकत महायुती म्हणजे भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही महाराष्ट्रात 45 जागा जिंकेल. खरं तर 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा होता. मात्र नेटवर्क 18च्या सर्वेक्षणानंतर जो एक्झिट पोल समोर आलाय तो मात्र खूपच वेगळा आहे. महाराष्ट्रात भाजपनं 45+ नारा दिला होता, पण भाजपच्या या नाऱ्याला धक्का बसणार आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी एनडीएला म्हणजे भाजप आणि मित्र पक्षांना 32 ते 35 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपला 20 ते 23 जागा मिळतील, तर काँग्रेस सुद्धा 2 आकडी अंकाच्या जवळ जाऊ शकतं, म्हणजे 9 जागांपर्यंत काँग्रेस विजय मिळवू शकतं असा या एक्झिट पोलचा अंदाज आहे. काँग्रेसला 2019च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फक्त 1 जागा जिंकता आली होती. त्यामुळे यावेळी जर का काँग्रेसनं त्यापेक्षा बऱ्याच जास्त आणि 10च्या जवळपास जागा जिंकल्या तर काँग्रेसच्या करता ती सगळ्यात मोठी बाब असेल. महाराष्ट्रात महायुतीकडून भाजपनं 28 तर शिवसेनेनं 15 जागा लढवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं 5 जागा लढवल्या, त्यातली 1 जागा महादेव जानकर यांच्याकरता देण्यात आली. तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सर्वाधिक 22 जागा लढवल्या, काँग्रेसनं 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या होत्या. नेटवर्क 18चं आतापर्यंतचं सर्वेक्षण पाहता भाजपच्या 45 पार या घोषणेला धक्का बसू शकतो. पण भाजपच्या नेत्यांचा या एक्झिट पोलवरचा दावा असा आहे की हे आकडे आम्ही खोटे ठरवू. प्रत्यक्षात काय होतं त्याकरता आपल्या सगळ्यांना 4 तारखेची वाट पाहावी लागेल. तेव्हा मंडळी नेटवर्क 18चा आणि न्यूज 18 लोकमतचा हा एक्झिट पोल सविस्तर पाहण्यासाठी आमच्या कमेंट बॉक्स मधल्या लिंकवर क्लिक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील, शिंदेची शिवसेना तगेल किंवा काय होईल, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खरंच बऱ्यापैकी यश मिळेल का शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस चांगली घोडदौड करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं काय, तुमची प्रतिक्रिया, तुमच्या मनातला आकडा आम्हाला नक्की कळवा.